कैलासवासी लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था विदर्भ नागपूर द्वारा संचलित एकलव्य एकल विद्यालय विभाग पांढरकवडा केंद्र वंजारी उपकेंद्र कवठा येथे 15 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळा कवठा येथे उद्घाटन सोहळा संपन्न झालाय। कार्यक्रमाचे अध्यक्ष कवठा येथील पोलीस पाटील अमोल मिसार होते, तर उपाध्यक्ष दत्ताजी नेताम होते। प्रमुख अतिथी विभाग पांढरकवडा येथील विभाग पर्यवेक्षक सूरज ठाकरे, वंजारी येथील केंद्र पर्यवेक्षक मामराज राठोड होते। एकलव्य शिक्षिका गीता अनिल कुलसंगे, जिल्हा परिषद शिक्षिका लक्षात मॅडम, अंगणवाडी सेविका तसेच गावातील पुरुष, महिला आणि शाळेतील विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका गीता कुलसंगे यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र पर्यवेक्षक श्री मामराज राठोड तर प्रमुख मार्गदर्शन विभाग पर्यवेक्षक सूरज ठाकरे यांनी केले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासासोबतच शारीरिक सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी एकलव्य एकल विद्यालय माध्यमातून वर्ग केले जातात। एकलव्य एकल विद्यालयामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। पांढरकवडा विभागात एकूण 45 गावात एकलव्य एकल विद्यालय सुरू आहे, असे वंजारी येथील केंद्र पर्यवेक्षक श्री मामराज राठोड यांनी सांग केले। शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कवठा येथील शिक्षिका गीता कुलसंगे यांनी केले। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी निलेश सिडाम, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.